हे बघ कटले कटले पैसे कटले 5,000 रुपये भक्कन पैसे कटून जाते. हा कायचे पैसे कटले? लोन तुमचं लोन तुमच्या लोनाचे पैसे कटले. हे भोंगे कसे भक्कन पैसे कटून राहिले मा बँकेतून. हा भक्क भक्क पैसे कटून राहिले मा बँकेतून. हा कुठं जाऊन राहिलं माझा पगार न कुठं नाही काही समजूनच नाही राहिलं मला. मला तर वाटते येत्या काळामध्ये काही महिन्यामध्ये रोडवर येतो आपण इका लागते हे घरगीर आपल्याला. हे लोनाच्या पायी असेच लोन घेत राहिले ना तुम्ही असेच माय झालं असं ना बा आता जिंदगीभर जीवनभर मला ताना मारशील का त्या लोनचा. लोन कटलं तर कटू देन बा. झाली ना चुकी की चुकी एक वेळा मान मी कबूल केलो ना. मग आता सदाई 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 थेचते आता बंद कर. झालं मन दुखून राहिलं माया. भक्कन पैसे कटून राहिले. 5,000 रुपये कमवते का? 5,000 रुपये कमवते काय? 5,000 घरचा किराणा होऊन जाते. हे लोन मध्ये कटून राहिले तुमच्या. मन दुखून राहिलं माया म्हणून बोलून राहिले मी. काय गरज होती? म्हणलो फसलो होतो मी यार. समजून घे झाली बा गलती. आता तेच म्हणत राहशील का हमेशा हमेशा. आई मी काय म्हणतो आज तूप नको लावजा बरं पराठ्याले. आता चांगलं नाही लागत आता तूप. सकाळी लावत जा आणि रातच्यानं नको लावत जा. तूप संपलं ना वा. तेच तर सांगायला मी इकडे आली. मी पराठे करायला घेतली. तूप पाहिलं तर तूप संपलं. तर तुला सांगायला आली बिना तुपाचे पराठे करतो म्हणून. आणि तू म्हणून राहिली तूप नको लावू. तूप संपलं ना. आज सकाळ पुरतच होतं. बापरे आई काय होई बापा हे खाणं. आणि भक भक मा पैसे कटून राहिले मा बँकेतले. आणि हे किराण्यामध्ये जाऊन राहिले. मा पगार पुरा काय होय बापा हे खाणं. आता शोभाताई येवाच्या 2 दिवस पहिलेच तर 1 किलो डब्बा आणला होता तुपाचा. 15 दिवसातच झाला का खाल्लास? 1 किलो तूप 15 दिवसात खाल्लास? बापरे असं चालत राहिलं ना तर आई खरंच एक घर विका लागते आपल्याला आता. तर आता हे शोभा वाढली नाही काय. आता पराठ्याला ते तूप नाही लावा लागत का? आता तिच्या वरणात बी तूप टाका लागते ना. तर हो दे लागत नाही का तूप आता. डिलिव्हरीची बाई घरामध्ये आहे तिले चांगलं तूप द्यावं लागते. हा तिच्या वरणामध्ये तूप पराठ्यामध्ये तूप गुळाचं पाणी करून देतो त्याच्यात तूप टाका लागते. सकाळी तिले सोजी करून देतो त्याच्यात चांगलं तूप टाका लागते. तर सरणार नाही 1 किलो तूप. आणि तुमच्या पराठ्याला तूप लावा लागते बाबा. शोभाबाई आल्या ना तर आपली काढते वरात आता. आपल्याला त्याच्या वाणी भिकारी बनवते आता. आपल्याला ह्या तर बनल्यात भिकारी आपल्याला बनवते भिकारी. वहिनी काही नको बोला तुम्ही. वहिनी ऐकून राहिली मी तर. मी काय ना भिकारी आहो. मी काय ना भिकारी आहो म्हटलं. भिकारी नाही तर काय तुम्ही शोभाताई भिकारी जा तुम्ही. पोरीसाठी ते पॅन्टी डायपर पॅन्टी घ्यायची तर पैसे नाही तुमच्याजवळ. तसंच ठेवता लहानसं लेकरू असल्यावर बी ते आता त्या लेकराला काय समजते. चांगला डायपर की घालून ठेवा आणि हर 2 ते 3 तासानं बदलावा लेकराचे डायपर. ते तर पैसे नाही तुमच्यापाशी. तसंच घेऊन आल्या पोरीले इथं माघरी. हे आणून राहिले. मग हे आणून राहिले डायपर. आता आले तवाच्या 2 पाकिट झाले 399 चे. किती झाले? झाले 700-800 रुपये तुमच्या डायपर मध्ये गेले. मग तिथूनही भिकारीचा आणि ते आम्हाला करूनच राहिले भिकारी. मग काय गलत बोलली मी? असं आहे काय आता? शोभा इकडे बाई काय बोलते हे? नाही दादा राहू दे बरोबर बोलते वहिनी. काही बोलतं का तू? एवढे बोलतं काय तू? एवढे बोलायला लागते का कोणाले? काही समजतच नाही का तुला बोलणं कसं कोणाला काय बोलायला लागते? बरोबरच बोलून राहिली मी. इथं माय खर्च होऊन राहिला. इथं माय पैसे खचाखच कटून राहिले. बोलू नाही तर काय तर तुमचं काय कटून राहिलं? तुमचं काही नाही कटून राहिलं. काऊन माया पैसा नाही लागून राहिला काय? माया पगार कुठं जाते? मी का घरी बसला हो काय? माया तर पगार लागूनच राहिला. तुम्हाला समजत नाही म्हणून तुम्ही चुपचाप व्हा. आई आता तूप नाही आणत मी. आता खा कोल्ह्या आणि तेलही लावू नका. कोल्ह्या पराठे द्या त्याला बी आणि आम्हाला बी कोल्हेच पराठे द्या. तेलही लावू नका आता. हो लय खर्च किती खर्च करू बापा. नको आणू. शांतुल्या वाढू का? जेवून घे ना. येऊ दे नाही बाबा येऊ दे ना. जेव मग संगत. येतीनच आता ते. आले वावरातून आले. आपल्या त्या जुन्या घरी आहेत थांबले. येतीनच. वाढतो तोपर्यंत त्याचंही वाढतो. आले कसे ते बसते मग. बरं वाढ मग. आणि राधा जेवली काय? नाही इथे बी नाही जेवली. अभ्यास करून राहिली. तिले घे मग संगत जेवाले मग करतो म्हणा अभ्यास. हो म्हणतो तिले ते येते जेवते ना. वाढतो मग ताटो. वाढ मग. बापरे मस्त पाणी येऊन राहिलं. जमलं बॉस सजले पेरणे. बरं झालं 4-5 दिवस अगोदर पेरून दिलं तर जमून गेलं. आता असाच ये रे बा. आता 1 महिना कधी उघड झाप आणि मग तोंडावर घास येवाच्या टायमाले तेव्हा नको येतो रे बा. हो आता ये किती येवाचं आहे मन भरून ये. मस्त पीक वाढते आता. मग नको येतो. थोडासा थांबून जातो मग आम्हाला काढू देतो मालटात आणि मग अजून येतो. चाल निसर्ग राजा काय आपलं ऐकते त्याच्या मनाचंच करते रे बुवा. आता येवाचं कधी येवाचं त्याचं त्याला माहीत. पण आता आलं मस्त जमलं. पण लेटच झालं बोटो या वर्षी. थोडंसं 15 दिवस लेट झालं बोटो. नाही तर आता मालाचा वरत येऊन जाते. आणि झाला लेट उशिरा पासरा झालं तर खरी. चला आता येते. आता या निसर्ग राजा येते मस्त त्याचं काम ठो करते. चला आता शांतुल्याची माय वाट पाहत असं आता माझी जेवाची. चला आता होत जावं लागते बोट आता. जास्त दूरही नाही म्हणून आपलं घर बत चालणं होते. चालला जातो मोठ्या टांगत टाकत
आता काय पागल झाली का बायको हिची? आता येऊ का तुला घेवाले? आता पाणी पाहणं बाहेर तिथे येऊन नाही राहिलं का पाणी? किती मुसळधार पाऊस येऊन राहिला, केवढा पाऊस येऊन राहिला तो. आणि टाइम पाहिन तू तिथं का दिवस निघाला काय? काय बोलते मग तिथं काय गेल्यावर बुद्धी सटकली का तुही? इथं रात्र आहे, तिथं दिवस आहे काय? आताच्या तुम्ही मला घेवाले आताच्या पाणी इकडे येऊन राहिलं ना, रात इकडे बी रातच आहे. तरी म्हणतो आताच्या काही जास्त टाइम नाही झाला, 8च वाजले. या आताच्या मला घेवाले येतो मी. अरे बुवा, एवढ्या पाण्यामध्ये येवायला लावतं काय मले? आणि एवढ्या रातच्यानं काय ले काहून? तू वाहिलं का तुझं घर? तुझ्या आईच बाबाचं घर वाहून गेलं का पाण्यातून? पुराला का तिथं? आताच बोलावून राहिली मले. नाही म्हणतो मी, मला गमून नाही राहिली इथं. आणि माय पोरगी बी, आपली पोरगी लय चिडचिड करून राहिली इथं. तिला काही इथं भावलं नाही, इथं भावून नाही राहिलं तिला. तर या तुम्ही या मला घेवाले या, मी आताच येतो मी. नाही ते गलती मी करणारच नाही. मी इथून नेऊन दिलो तुले. काय म्हटलं मी? त्या मताने येतो, नाही तर म्हणून मी जाऊ नको. तू जबरदस्ती केली आणि तुझ्या पायाने ये. जेव्हा येवायचं आहे मग आता रातची घराच्या बाहेर निघू नको. मी येत नाही, उद्या येत असतील तो. नाही तर राहाय तिथंच. काय म्हटलं होतं मी? 12 महिने राहाय म्हटलं होतं तुला. आता ये करून राहिली 12-13 दिवसातच. ते तर काही बी बोलते हो मजाक मध्ये कोणी बी. तर काही सिरियसच असते काय? या तुम्ही मला घेवाले का? 1 वर्ष राहीन का मी इथं? काहीतरी बोलता. मी 2 महिन्यासाठी आली होती. राहिनं मग 2 महिने राहिनं. कायले 2 दिवसातच येतो करून राहिली. मी नाही येत ठेवाले तुले. आणि येऊ नको, राय 12 महिने. काय म्हणते रे? स्वभाव आहे काय? हो आई, पाहिनं आता ये म्हणते मला ठेवाले. शांतुल्या, पाऊस लय येऊन राहिला रे बा. लय पाणी येऊन राहिलं. हो बाबा, लय पाणी येऊन राहिलं माहिती आहे मुले. आणि शोभा म्हणते आता म्हणते मुले, आता या म्हणते तुम्ही घेवाले मुले. आता काहून बट आता काय झालं सुन पाहिजे? विचारपूस कर. तब्येत पाणी ठीक आहे का? काय तर ठीक आहे बाबा, तब्येत पाणी सगळं ठीक आहे. झालं असं काही भावा सण तिची वहिनी बोलली असं तिले. हाय कशी सण की दिमागाची वहिनी बी तिची तशीच आणि हे बी तशी ते आकडेल. झालं असं काही मग म्हणते आत्ताच घेवाले. मी काय पागला का? मी बुल्ल्या भाकरी खातो का? मी कानानं भाकरी खातो का? मी आताच जाईन तिले घेवाले. नको रे बा शांतुले, आता नको जाऊ. आता जमतच नाही. पाणी पाय खूप आहे. जिथं जिथं लहान पुरा असन. आता तुला बाहेर निघणं जमत नाही. सुनबाईले सांगून दिला ना, सांगून दे सुनबाईले आता येत नाही म्हणून. सुनबाईले म्हण तुम्ही बी आता येऊ नका म्हणा, उद्या या म्हणा. म्हटलं बाबा मी तसं. पहिलेच तर म्हणून मी जाऊ नको. गेली कायले मग? हे किती तानातानानं गेली रे शांतुले. आणि आता 8 वाजता तुले म्हणते घेवाले ये. तेच काय तानानं गेली. मी आता 12 महिने नको येऊ म्हटलं. आता ठेवून दिला मी फोन. मग आता राहू देतो मी नाही जात घेवाले. अजून 15 दिवस राहू देतो, मग जाईन. हो राहू दे. वाढलं ना ताटं वाढले. हातपाय धुतले हो तुम्ही? शांतुले धुणं तू बी हातपाय. बरं आई, ठीक आहे. फोनही करून दिला तू ना भातच. जराही थांबले नाही तू. भातच जवायला फोन करून दिली. आता रातचे 8 वाजले ना. रातचे 8 वाजता जवायला फोन करून घेवायला या म्हणतं. पाणी किती येऊन राहिलं? जरासं दिमाग चालते का नाही चालत? मला नाही परवा किती पाणी येऊ, रात हो का अर्धी रात हो. वहिनी किती बोलून राहिली मला. 10-12 दिवस झाले. एक दिवस सुना नाही मला. कायच्यावरून बोलतच राहते. मी म्हटलं चला 1-2 दिवस बोलन. मी गलती करतो म्हणून बोलते. बोलन ठीक आहे, चुपचाप राहीन. पण वहिनी त्याचं बंदच नाही होऊन राहिलं. बोलणं माझं खाणं पिणं काढते वहिनी. आता मी नाही राहत आई. मी राहत नाही आणि डबल पुन्हा येतही नाही मी आता त्या घरी. माहित नव्हतं आई वहिनी एवढी बेकार आहे म्हणून. मला वाटे वहिनी चांगली आहे. तेव्हा एक वेळा आलती तेव्हा मोठी सासरी वागत होती माझ्या संग. आणि मग मा नन्नतबाईनं फोन केला तर हेकोडी वागायला लागली त्यानं सांगलं तर. आणि आता तर जाणून बुजूनच किती बापा बेकार वागते. एवढे कराव काय? आता लयच बदलली वहिनी. आता पहिली नाही राहिली. या ना होय ना, लोन काढू तिचं दिमाग खराब केलं. नाही तर नाही बोले ते. चुपचाप आपले कामाला जाय, खाय ना, चुपचाप राय. बोले नाही मले नाही बोले. आता या ना चिडचिड करून टाकलं तिले. आणि अजून हे घर घेतलं त्याच्या नाव चिडचिड झाली ते म्हणून बोलते. नाही तर साजरी आहे हो एवढी काय. तू साजरी म्हण आई. तू सून होय, तू म्हण साजरी. तू पोरग तू सून होय, त्याच्यापाशीच तुला राहा लागते तर तू साजरी म्हणशील ना. म्हण तू साजरी. पण मी नाही म्हणत साजरी. आता मी राहत नाही आई, मी राहत नाही. मी पहिलेच तर म्हणत तुले माझ्या घरचं वातावरण कसं आहे मला माहित आहे. तर मी पहिलेच फोनवर सांगितलं होतं तुले नको येऊ. तू काय म्हणे आई मला मना करतो का येवाले? तरी आली ना तू. मग आता राह ना. आता उगी मुगी मी उगीच तर राहून राहिली आई. मी काय बोलून राहिली? मी तू जे बनवतं ते खातो मी. आणि वहिनीले काही बोलत नाही, कोणालाच काही बोलत नाही. पण वहिनीच तर मला बोलून राहिले. मग काय कशी राहू मी? आता पाय बापा, मी तिचं तोंड बंद करू शकत नाही. ते करून राहिलीस पुरं म्हणून मी काय बोलू आता? किराणा सारं तेच आणते. मग मा भावाचा दादाचा पैसा कुठं जाते? तेच सगळं करून राहिली म्हणते. तेच सगळं करते. सगळं तेच करते. मग दादाचा पेमेंट कुठं जाते? त्याचंही लागते घरात, त्याचंही लागते आणि तिचंही लागते. मग एवढी काऊन उडून राहिली ते? आता त्या दादाचं बी तर लागते. मग दादा नाही बाबाचंही तर लागते. आणि मग तिथंच लागते काय फक्त? अशी बोलते अशी करून राहिली जशी का तेच करून राहिली पुरं. सगळे तर निथालले बसले आहे, तेच करून राहिली पुरं. अशा वाणी बोलून राहिली वहिनी. जाऊ दे ना, काय करा लागते. आता देतो मी मापाशी हाय पैसे मापाशी. मी तिच्या लपून घेऊन येईन तू.
आणि देत जाईन तुला तुपाचे पराठे. तिले कोरडे देईन. ते नाही आणत म्हणते ना आता तूप. मला नाही पाहिजे आई तुझ्या हातचे तुपाचे पराठे. मला नाही पाहिजे. मी माझ्या सासूच्या हातचे ठोकर ठाकर पराठे खाऊन घेईन. उशिरा जेवून घेईन. पण कधी मला त्या हातचे तुपाचे पराठे नाही पाहिजे आता. अजून दिसलं तर अजून वहिनी तुलेच बोलन. तू यावर कायले बोल माझ्यासाठी. चालली जातो मी. असं तर ठीक आहे. मग काय म्हणे जवळ इथं येऊन राहिले काय? मग फोन ठेवून दिला त्यानं. मग ठेवूनच देते ना. या टाईम आहे का? या टाईम आहे का त्याला ये म्हणायचा? तू उद्या करते फोन ना म्हणती शांततेनं आरामानं. आता झालं बा 15 दिवस राहिली आता या घेवाले अशी म्हणती. एकदम तानातानानं तुला फोन केला. त्याला काय वाटन मग? त्याला समजले आलं असं काही झालं असं बा तण घरी म्हणून फोन केला ना. त्याला नाही काही समजत बाई. त्याला माहिती आहे माझी मूड कधी बी बदलते. काय शोभा नाही समजत म्हणतं. सारेले समजून जाते. कोणीच कानानं भाकरी खात नाही गधी नाही आहे कोणी. सारेले समजून जाते. ह्याच टाईम आले काऊन बा फोन केला एवढं तातडीनं काऊन बोलावून राहिली? काही ना काही झालं असं म्हणून तुला शांत का बसायला पाहिजे होतं. नाही फोन लावायला पाहिजे होता जेव्हा आले. आपल्या घरचे काऊन माहेरच्या घराने सासरे मंदी नाही गेले पाहिजे शोभा. आपल्या माहेरी कसंही राहो. आपल्या संग कोणी बोलो नाही बोलो पण आपल्या माहेरची सासरी नाही गेलं पाहिजे. माहेरची इज्जत जपूनच ठेवा लागते सासरच्या लोकांपाशी. आणि आपल्या सासरची इज्जत बी माहेरच्या लोकांपाशी जपून ठेवा लागते. तिकडलं इकडे नाही सांगावं इकडलं तिकडे नाही सांगावं. सांगतो थोडी बाई मी. सांगितलं थोडी त्याला. मला गमून नाही राहिलं म्हटलं. हे बाई चिडचिड करून राहिली म्हटलं. इथं तिला भाऊन नाही राहिलं म्हटलं म्हणून या म्हटलं. असं मी काय पागल आहे काय बाई? मी सांगायला बसन तिथं त्याला. हो तेच म्हणतो नाही सांगत. मग जरासं काही भांडण झाले तर मग काढतेत. मग ते बायकोचे माहेरचे असेल तसे तू तसे मग आपल्याला सहन होत नाही. आपल्या माहेरच्या आईने बोलले का? बरोबर आहे नाही. आपल्याला बोलले तर सहन होते पण आपल्या माय आई बाबाला बोलले तर मला सहन नाही होत. म्हणून मी सांगत नाही गोष्टी तिकडच्याही नाही सांगत इकडे. अजून नाही आला बाबा. ह्या तर किती वेळ लागते बाबा. पाणी भाई येऊन राहिला ना. काय झालं काय नाही तर फोनही केला नाही त्यानं घरी. फोन केला असता तर फोन तर करून देता. 6 वाजता तर घरी येऊन जाते. आज कसं काय टाईम होऊन राहिला याले. 9 वाजून गेले घडीमध्ये अजून घरी नाही आला. कुठं गेलता रे तू आकाश एवढ्या रातच्या ना? आणि रश्मी मोंटी बी बापा कुठं गेलता रे आकाश? सासूरवाडीत गेलतो ना आई मी. रश्मीला घेवाले सकाळीच तू गोष्ट केली तू ना. जाय म्हणत होती ना घेवाले. तर गेलो होतो तो घेऊन आलो तिले. तर तुले जाय म्हटलं मी घेवाले तर रातच्यानं जाय म्हटलं होतं काय रे? आता एवढ्या रातच्यानं घेऊन येऊन राहिला. पाणी येऊन राहिलं एवढं तरी. घरून निघालो आई तर पाणी नव्हतं. आणि जसं अर्ध्या रस्त्यात पोहोचलो पाणी लागलं. मग काय वापस जाऊ का घरून? तिथून रस्त्यातून अर्ध्या रस्त्यातून इकडे येऊन गेलो. तर काय एवढं जरुरी होतं काय जाणं? रविवारी चालला जाता मस्त सकाळीच चालला जाता आणि दिवसभर थांबता आणि मग रातच्यानं संध्याकाळी 4 वाजता निघता तिथून. एवढ्या रातच्यानं येणं काय बरं आहे काय? आलो ना आई पोचलो ना घरी. मग झालं मग कायले तो विचार करायचा आता मागचा. आलो पोचलो घरी. हो आला घरी. चांगला काऊन नाही? रश्मी जाय बरं 2-4 पोया टाक. आता आम्ही आमच्या पुरतं बनवला बाप्पा. मी मला काय माहित तू येऊन राहिली तर जाय कर पोया जराशी भाजी तुझ्या पुरती मोठी पुरती कर. नाही जेवण करून आलो आम्ही. हे जेवले आम्ही. जेवण केलं आणि मग निघालो तिथून. जेवण करायची काही गरज नाही आता. नाही जेवते आम्ही. माय हो काय जेवण करून? हो रे फोन करून सांगला काम नाही. मी 2 पोया 4 पोया कम केली असती. मग आता तुझ्या पुरत्या बनवल्या होत्या ते वाचलं तू. आता मग आता वया जाईन ना ते. उद्या खाऊन घेऊ आई. वाघी नाही जात. नाही तर गाईले देऊन देतो. कोणाच्या तर पोटात जाईन गाईले चारून देतो. आजी मस्त पुरणाची पोळी खाल्ली ना. मस्त आजीने पुरणाची पोळी बनवली होती. तुला तर येतच नाही बनवत तशी पुरणाची पोळी. आणि तुला तर खाता बी नाही आली. आम्ही तर खाल्ला ना मस्त. खाल्ला ना पुरणाची पोळी? मला येते बनवता. मी बनवून उद्या मी बी खाईन. मी बी खाईन. मग मला बी देतो तू बनवशील तर. मी नाही देईन तुला. तू जातो तर आजीच्या घरी खावाले पुरणाची पोळी. आई चल आजीच्या घरी पुरणाची पोळी खावाले चल. आई राहू दे ना कायले त्याला खिचवतो. हो जाऊ चल आज चल. हॅलो बोल ना आई बोल ना बोल. झालं काय वो शांता? पेरणी झाली? हो आई झालं ना. परवान काल पेरून टाकलं. झालं बापा माय. तुम्ही पेरलं आई? झालं तुला? हो आमचंही झालं वो. पेरणी झाली. 4-5 दिवस झाले माझी पेरणी झाली तर. आणि मस्त पाणी चालू झालं. बा दना पाणी आलं रातच्यानं. तिकडे काय इकडे आलं? हा इकडे आलं ना आई. कालचं रातचं पाणी साऱ्याच इकडे आहे. इकडे आलं पाणी. आणि रातच्यानं फोन आलता बाबा शोभाचा. आताच याच्यापाशी शांतुल्यापाशी आताच्या म्हणे मला घेवाले. रातच्या 8 वाजता पाणी बाहेर दन येऊन राहिलं. आताच्या म्हणे मला घेवाले. बाई चिडचिड करून राहिली म्हणे. इले ती इथं भाऊन नाही राहिलं म्हणे. आताच मला घेवाले अशीच करे बापा. आमाय रातच्यानं काय झालं असं? काही भांडण गिंडण तिची वहिनी बोलली असं? हो म्हणे शांतुला तसंच म्हणे. काहीतरी सनकलं म्हणे यायचं म्हणे. म्हणून म्हणते म्हणे शांतुल्या काय गेला का मग? शांतुल्या रात्रीच गेला का मग तिले घेवाले? नाही गेला तू म्हणे. मी नाही येत म्हणजे त्यानं फोनच काढून दिला. असं काय? फोनच काढून दिला नाही तर आता गेली मोठी ताना नंतर राहावं ना.
शांतुले तसंच म्हणे, मोठी गेली ताना तानानं. मी तर म्हटलं म्हणे तुले म्हणे, माझे एकटाच बोलला. मी तर म्हटलं म्हणे तुले, तू 12 महिने येऊ नको. आणि मोठी तर इथं गेली तानानं गेली म्हणे, तू आता राय म्हणे, येऊ नको म्हणे. तर मी काय दोन थे म्हणे तिकून स्पीकर मोठाच ऐकू ये म्हणे. तर मी काय 2 महिनेच तर रावासाठी गेली म्हणे, अशी तशी म्हणे ती. असं काय? मग कधी जाते मग शांतुल्या तिला घेवाले? तो नाही जात व शांती, तो नाही जात, जातच नाही म्हणते. मी नाही जात म्हणते, तिला घेवायला गेली तशी येईन म्हणते. हो ना, मोठी तानानं गेली ना, आता राहायला नाही पाहिजे तिनं तिथं. आता राह म्हणा तिथं. आता काय फोन करा. हो ना, आता फोन करते. आता झालं, आता मी आता नाही राहणार बाई मी शांता. तू आई, तू कुठं नाही राहणार म्हणता? कुठं आई, कुठं नाही राहत म्हणतो तू? इथं मी आता माझ्या जुन्या घरी चालली जाईन. तिथं का खंडार पाडू देऊ काय? आता बरसात सुरू झाली, आता हिची डिलेवरी झाली. आता करण, आता धीरे धीरे करण ते. मी तिथं चालली जाईन आता. ठीक आहे, पाय आता तुझ्या मतानं कसं वाटते तुला तर. काय झालं वा शांता? काय नाही आई, कांता आली. असं काय? एवढी दचकली कांता आली तर? मी त्या संग बोलून राहिली, उगी मुगी आली, मामांग बसले ते. मी म्हटलं कोण येऊन बसलं. असं काय? असं आहे बाई. मग काय हे शांता, मी आता माझ्या जुन्या घरी चालली जाईन. ते करण आता तिथं ते येईन इथं. हो पाहिजे आई, आता ते तुले तेही घर पाहावं लागते ना. ते काय खंडार पडू देशील काय? कर, तिथं चालली जातो. करण ते होईल ना आता तिच्यानं, करण धीरे धीरे ते. हो करण ते. हो चाल, ठेवतो. हो आई, ठीक आहे, ठेव. काय काय म्हणे आई? आईचा फोन होता ना? हो आईनंच केलं तर, आईचाच फोन होता. हे शोभाचा फोन आलता म्हणे काल शांतुल्याजवळ. पाय मी म्हणा ना, 2 दिवस तर नाही ठेवत मारचे तिची वहिनी तिले. मोठी ताना गेली ना, आता ये म्हणतसन घेवाले, दादाले म्हणतसन ये घेवाले. हो रातच्या 8 वाजता पाणी येऊन राहिलं आणि ये म्हणतो ती म्हणे मला घेवाले. तर नाही गेला शांतुल्या. रातच्या 8 वाजता रात्री जाईन का तू घेवाले? लहानसं लेकरू आहे, तेही नाही समजत तिले. लहानसं लेकरू घेऊन येईन का तिकडून 8 वाजता? तर नाही गेला म्हणे शांतुल्या. बरं झालं, चांगलं झालं नाही गेला. आता तिला राहूच दिलं पाहिजे आता तिथंच. आता कोणही आता तिथंच सबाजन ते मायरे लग्न झाल्यावर लेकरं पाकरं घेऊन कुठं सपासते काय मग आणता. तर मग आज गी जाईन मग दादा तिला घेवाल. नाही जात म्हणते शांतुल्या. तो तर म्हणते येईन ते, नाही तर नाही येईन, 12 महिने राहाय असं म्हणते. शोभा काय बॅग भरली? चालली आई मी, नाही राहत मी. मला नाही राहूशा लागून राहिला आता. चालली मी, तिथंच बरी आहे. तिथं ते आपलं घर समजून तर राहा लागते तिथं. ठसन्न राहतो मी तिथं. इथं नाही बाबा, भिकारी म्हणलं वहिनीनं मला. आता नाही राहत मी, चालली एकटी. जवळ येऊन राहिले काय? तर येऊ दे, जवळ आले तर जाजो मग. नाही म्हणते ते नाही येत, म्हणते ते काम आहे. एकटी चालली मी. एकटी नको जाऊ, जवळ नाही येत तर तू पहिले बोलती ना, मग सकाळीच सांगते ना. दादा नेऊन दिलं असतं तुले, त्या बाबांना नेऊन दिलं असतं, सगळे जाऊ दिली. आणि आता तू तयारी केली, आता जातं म्हणतो. आताच थांब, आता उद्या नेऊन देईन तुले. जावाचं सांग तुले. एक रात राहायची तर काही बिघडत नाही तुझं. उद्या त्या दादाला सांगतो, तो नेऊन देईन तुले. नाही आई, तू काय तुले काय अजून वहिनी अजून भिरण दादाच्याच मागं, म्हणून तिलेच नेऊन देतील, बहिणीलेच नेऊन देतं. बहिणीच्याच मागं राहायचं तसं बोलून बापा. नाही मी कोणाची ऐकणार नाही आता. कोणाची मला गरज बी नाही आता. चालली बापा, जाऊ दे. नाही मला जाऊ दे ना. चल, नाही तर मग मी नेऊन देतो तुले, नेऊन जातो वापस. तू काय येत आहे आता पाणी पावसाची? अजून वहिनी तुले म्हणून, अजून तुले उशीर गिशीर झाला तिकडून आले तर वहिनी म्हणून अजून जाय म्हणून पोरीच्याच घरी. मग राहू दे, तू बी नको येऊ, मी जातो. जाऊ दे मला. हे लहानसं लेकरू घेऊन पाणी गिनी आलं, गर्दी राहते गाडीत. काहून न शोभा तू हे करून राहिली, जीत करून राहिली? आमच्या घरी आली तर आमची जिम्मेदारी आहे. जवळ अजून आम्हालाच बोलन. नाही येत ना आई, नाही येत पाणी. कोणाला मी बोलू देणार नाही तुले. कोणी कोणाला नाही बोलणार. मी मामर्जीन चालली. नको अशी काय की जाऊ. थांब. केली आई मी आता तयारी केली, चालली. जाऊ दे मला आता. जवाचाच आहे. चाल, तुले मस्त गाडीत बसून देतो आणि चाल मग. आणि त्या सासूले फोन करून दे, बस स्टँडवर ते घेवाली येईन. नाही तिथून जवळच आहे, जातो मी तिथून. ऑटो करून जाता येते. बरं चाल मग, गाडीत तर बसून देऊ. चल, गाडीत बसून देतो तुले. चालली जा मग. पाहिजे बरोबर जाय. हो ठीक आहे, चाल मग, दे बसून.